नमस्कार मंडळी, दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीवर मी शीतल तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते। खरं तर आज खूप दिवसानंतर एका शॉर्ट व्हिडिओद्वारे मी तुमच्याशी बोलत आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एक प्रश्नसुद्धा विचारणार आहे। या प्रश्नाचं उत्तर मी खूप दिवसापासून शोधते पण मला काही मिळालं नाही आणि तुम्हालासुद्धा या प्रश्नाचं उत्तर जर खरोखर माहिती असेल तर या व्हिडिओच्या खाली कमेंट करून मला ते सांगायला अजिबात विसरू नका। तर बघा, आपल्याकडे बऱ्याच वेळा पाहुणे मंडळी येतात, त्याच्यामध्ये काही पुरुष असतात, महिला असतात, लहान मुलं बाळंसुद्धा असतात। म्हणजे फक्त पुरुषच येतात का असं नाही, महिलासुद्धा त्याच्यामध्ये असतात, बरोबर। त्याचबरोबर आपल्या ओळखीच्यांच्या इथे किंवा आपल्या नातेवाईकांमध्ये, आपल्या मैत्रिणींच्या इथे समजा त्यांनी काही जर व्रतवैकल्य केलेलं असेल तर उद्यापनासाठी सुद्धा बऱ्याच वेळा आपल्याला बोलवणं येतं किंवा आपल्या मैत्रिणींच्या घरी, आपल्या शेजारणींच्या घरी हळदी कुंकू असेल तर त्यावेळेससुद्धा आपल्याला त्या बोलवत असतात। तर विषय खरं तर हळदी कुंकवाचाच आहे। तर तो असा आहे की बघा, समजा आपल्याकडे कोणी पाहुणे मंडळी आले आणि त्याच्यामध्ये महिला पण आहे, तर या पाहुण्यांची जेव्हा परत त्यांच्या घरी जाण्याची वेळ होते तेव्हा आपण त्या जाण्याच्या आधी काय करतो तर त्यामध्ये जी महिला असते, ज्या महिला असतात त्यांना आपण हळदी कुंकू लावतो। त्याचबरोबर कधीकधी त्यांची आपण ओटीही भरतो, साडी त्यांना देत असतो। तर जेव्हा आपण असं कुणाच्या घरी उद्यापनाच्या वेळेस जातो तर तेव्हासुद्धा आपल्याला म्हणजे उद्यापनाचं काहीतरी दान म्हणून काहीतरी वस्तू भेटते किंवा फळं भेटतात किंवा व्रताची पुस्तिका भेटते आणि आपल्यालासुद्धा आपल्या ज्या ओळखीच्या लोकांनी आपल्याला बोलवलेलं आहे या कार्यक्रमासाठी तर ते लोक आपल्याला हळदी कुंकू लावत असतात। तसेच आपण कुणाच्या घरी हळदी कुंकवाला गेलो तर साहजिक आहे, ज्यासाठी आपण गेलो आहे तर आपल्याला तिथे हळदी कुंकू लावलं जातं। तर आपण काय करतो, जी व्यक्ती आपल्या घरी आलेली आहे, जी महिला आलेली आहे तर तिला आपण हळदी कुंकू लावतो आणि समोरची महिलासुद्धा आपल्याला लावत असते। म्हणजे आमच्याकडे तर अशीच पद्धत आहे आणि ही पद्धत माझ्या मते योग्य आहे, कारण आपण तिथे एकमेकींचा आदर सन्मान करत असतो। दोघीही एकमेकींना हळदी कुंकू लावतो म्हणजे काय, आपण त्यांच्या सौभाग्याचा आदर करत आहोत, एकमेकींच्या सौभाग्याचा आपण आदर करतो आणि हे सौभाग्य असंच अबाधित राहो यासाठी आपण या सगळ्या गोष्टी करत असतो। पण नवीनच एक बघायला भेटलेला आहे की काही ठिकाणी समजा आपल्या घरी कुणी आलेलं आहे ना, मग आपण त्या महिलेला जर हळदी कुंकू लावलं तर तिने आपल्याला लावायचं नसतं। तर हे बरोबर आहे का किंवा याच्यामागे काही कारण आहे का, याचं उत्तर जर तुम्हाला माहिती असेल तर मला ते कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका की मी आधी सांगितली तीच पद्धत योग्य आहे।